लाजिरवाणी गोष्ट आहे की जर एखाद्यावर अत्याचार झाला तर गुन्ह्याच्या आधी समोरच्याची जात बघितली जाते। प्रत्येक महापुरुषाच्या जातीवरून लोकांना एकमेकांमध्ये भांडवायचं आणि त्यात आपले राजकीय पोळी भाजून घ्यायचे। छत्रपति शिवाजी महाराज की क्या आपने शिवाजी महाराज के इतिहास में कभी देखा है? छत्रपति शिवरायांचा इतिहास की शिवाजी महाराजांना कल्पना करो कि सावित्री बाई की शादी 10 साल में कर दी गई। आंबेडकर 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 आंबेडकर। कवी परमानंद म्हणतात, दशरथ जु के राम भई वसुदेव के गोपाळ, सोही प्रगटे साही केसरी शिवराज भूपाळ। जसे दशरथाचे श्रीराम झाले, वसुदेवाचे श्रीकृष्ण, तसेच शहाजीराजांचे शिवराय हे चिरंतर राहते। ज्या महाराजांनी आणि मावळ्यांनी सकळ सुखाचा त्याग करून फक्त एकाच स्वराज्याच्या स्वप्नासाठी या मातीत आपलं रक्त सांडलं, दिवस रात्र एक केला, जातीपातीला लात मारत प्रत्येक जण फक्त एका भगव्या झेंड्याखाली लढला। पण आज त्याच महाराष्ट्रात जात नावाचं इतकं भयानक विष पसरलंय की हे विष माणुसकीला आणि इतिहासालाही काळीमा फासणार आहे। म्हणजे इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे की जर एखाद्यावर अत्याचार झाला तर गुन्ह्याच्या आधी समोरच्याची जात बघितली जाते। प्रत्येक जण बोचडासारखा आपापल्या जातीला चिकटून बसला। कुणीतरी रात्रीच्या अंधारात महाराजांची मूर्ती एखाद्या मंदिराच्या समोर नेऊन बसवतं आणि मग ती मूर्ती का बसवली म्हणून कुणीतरी आक्रोश व्यक्त करतं। मुळात 750 वर्षांपूर्वीच्या जुलमीच्या काळ्या कुट्ट गंधाट अंधारात स्वराज्याचा लख्ख प्रकाश पाडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती अशी रात्री चोरून लपून बसवून काय साध्य करायचं? आणि जरी बसवली तरी ज्या महाराजांमुळे मंदिरातली मूर्ती शिल्लक राहिली त्या महाराजांच्या मूर्तीमुळे देवाचा अपमान होण्याचा प्रश्नच येत नाही। प्रश्न येतो तो जाती जातीमध्ये भांडणं लावणाऱ्या राजकारणी आणि मोठेपणासाठी हपापणाऱ्या भडव्यांचा। मी तर मेंढपाळांना आव्हान करेन, आपल्या हातामध्ये डायरेक्ट ढाळा पाडायची कुऱ्हाड असते। कारण आपला जर जीव घ्यायला कोण येत असेल, आपल्या डोक्यात जर कोण धारदार शस्त्रांना हल्ला करत असेल तर त्या कुऱ्हाडीचा वापर फक्त ढाळा पाडण्यासाठी करू नका। शिवभारतात कवी परमानंद म्हणतात, न जात्या शौर्य माया तीन जात्या विद्यते बुधा, कर्म ना जयाते सर्व न जाती कारण क्वचित। शौर्य हे जातीमुळे येत नाही, बुद्धिमत्ता देखील जातीवर अवलंबून नसते, तर माणसाचं मोठेपण हे त्याच्या कर्मावर ठरतं। स्वराज्य सर्व जातीना समानो अधिकार उच्चते, नकोवी हिन उच्चो वा शिवराज्य कदाचना। छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य हे कोणत्याही एका जातीचं, धर्माचं किंवा वर्गाचं नव्हतं, तर ते सर्वसामान्य जनतेचं होतं। महाराजांच्या कारभारात माणसाची ओळख त्याच्या जन्मावर, जातीवर, कुळावर नाही, तर त्याच्या कर्तृत्वावर आणि निष्ठेवर ठरत होती। पण आज त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जातीयतेचं घाणेरडं राजकारण केलं जातं। जी जातपात मिटवण्यासाठी महात्मा फुलेंनी जीवनभर संघर्ष केला, जो जातीचा किडा मारण्यासाठी शाहू महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं, असे असंख्य महापुरुष ज्यांनी या जातीच्या विरोधात आवाज उठवला, पण आज ती जात सर्वसामान्यांच्या छाताडावर पाय देऊन तशीच उभी आहे। आणि याचं एकमेव कारण म्हणजे या महाराष्ट्रातलं घाणेरडं राजकारण। कारण या राजकारण्यांचं पोटच या जाती व्यवस्थेवर चालतं। प्रत्येक महापुरुषाच्या जातीवरून लोकांना एकमेकांमध्ये भांडवायचं आणि त्यात आपले राजकीय पोळी भाजून घ्यायचे। जेव्हा मराठा समाजाची मतं पाहिजे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भाषणाला सुरुवात करायची आणि लोकांना भावुक करायचं। जेव्हा बौद्ध समाजाची मतं पाहिजे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने सुरुवात करायची। जेव्हा धनगर समाजाची मतं पाहिजे तेव्हा भाषणाला सुरुवात करायची अहिल्याबाईंच्या नावानं। आणि आम्ही मूर्खासारखं डोळ्याला जातीयतेची पट्टी बांधून घेऊन एकमेकांचे डोके फोडत बसायचं। मग काय फायदा? त्या महापुरुषांचे आम्ही कितीही पुतळे बसवले, जयंती साजरी केली, डोक्यावर घेऊन मिरवलं, जिथे आम्ही त्यांचे विचारच मारतोय, तर मग निर्जीव पुतळे बसून आम्हाला काय साध्य करायचं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पावन झालेले गडकोट दिवसेंदिवस ढासळत चाललेत। फुलेंचा भिडेवाडा आमच्या डोळ्यादेखत नाहीसा झाला। अहिल्याबाईंनी बांधलेले घाट त्यांच्यावरती बुलडोजर फिरले आणि आम्ही फक्त जात नावाच्या शेपटाला लटकून बसलोय। इतरांपेक्षा माझी जात किती श्रेष्ठ हे सिद्ध करण्यात आम्ही एकमेकांना बेडकासारखे मागे ओढायला लागलो। संविधान आम्हाला समानतेचा कायदा शिकवतं, पण ॲक्च्युअलमध्ये बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण होतं, तर त्याला न्याय देण्यासाठी फक्त मराठा समाज रस्त्यावर उतरतो। कुणीतरी माजी राज्यपाल महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावरती वादग्रस्त वक्तव्य करतो, तर त्याच्या निषेधार्थ फक्त माळी समाज निषेध व्यक्त करतो। सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कस्टडीमध्ये मारला जातो, तर त्याच्यासाठी फक्त बौद्ध समाज एकवटला जातो। हे नेते स्वतःच्या स्वार्थासाठी जाती जातीमध्ये भांडणं लावतात आणि डोके सर्वसामान्यांचे फुटतात।
जे महापुरुष हे जातपात मिटवण्यासाठी एकत्र येऊन लढले. आज आम्ही तेच महापुरुष जाती जातीमध्ये वाटून घेतलेत आणि माझ्या जातीचा महापुरुष किती श्रेष्ठ हे सिद्ध करण्यात आम्ही त्या महापुरुषांचा अपमान करतोय. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. फक्त मीडिया समोर यायला काहीतरी कारण काढून भुकायचं आणि वाद लावून मोकळं व्हायचं. ही असली माणसं महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहेत आणि याचा परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागतो. जात माणसाला माहित आहे, पण त्या मुक्या प्राण्यांना माहित नाही हे शेत मराठ्याचं आहे, धनगराचं आहे की माळ्याचं आहे. मग कुणी देणार का कुणाला मतदान? बिरोबाची शपथ आहे, बिरोबाची शपथ आहे. सरकारने वाद लावणाऱ्या अशा विषारी सापांना वेळीच ठेचलं पाहिजे. कधी हिंदू मुस्लिम, कधी हिंदूंमधल्या आपापसातल्या जाती. प्रभू श्री रामचंद्रांनी शबरीची उष्टी बोरे खाल्ली, म्हणजे साक्षात ईश्वराने सुद्धा कधी जातीभेद केला नाही. पण आज त्याच ईश्वराला आम्ही आमच्या जाती जातीमध्ये वाटवून घेतलं. आजपर्यंत महाराष्ट्रात जेवढे संत झाले, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत नामदेव, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, या प्रत्येक संताने या जातीच्या विरोधात लढा दिला. पण आज आम्ही त्या संतांना देव बनवलं, पण त्यांचे विचार मारले. संत तुकाराम महाराज म्हणतात, जातपात विचार न करता हरी भजे जो नर तोची खरा, तुका म्हणे देहाचे काय, आत्मा तो एकची सारा. संत ज्ञानेश्वरांचे शब्द उमटतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चारी वर्णाचा एकची ठाव, आत्मा एकची सर्वांठाई भेद कशाचा म्हणावे. संत कबीरांचे दोहे घुमतात, जो तू बामन बामन जाया, तो आन बाट काहे नाही आया, जो तू तुरक तुरकनी जाया, तो भीतर खतना काहे न कराया. या सगळ्या संतांचं जीवन हे जातीचा अंधार दूर करण्यात व्यतीत झालं. पण आज त्या संतांचे दोहे, त्या संतांचे अभंग, त्या संतांचे काव्य फक्त मनोरंजनापुरते शिल्लक राहिले.